मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळ रिक्षा चालकाचा 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार. आरोपी रिक्षा चालकाकडून बलात्कार केल्याची कबुली. पोलिसांकडून आरोपीला अटक. अल्पवयीन मुलीला भेटायला बोलवून तिच्याच 3 मित्रांनी केला अत्याचार. चित्रीकरणही केलं. कांदिवली परिसरातली घटना. तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. एका 78 वर्षाच्या ज्येष्ठ महिलेवर 20 वर्षाच्या तरुणाकडून अत्याचार. मुंबईच्या दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना. ज्येष्ठ महिलेवर अत्याचार करणारा आरोपी गजाआड. मुंबईत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे विवस्त्र फोटो व्हायरल. मुंबईच्या मालाड परिसरातली धक्कादायक घटना. बांगूर नगर पोलिसांकडून तिघांना अटक. सीसीटीव्हीत दिसणारा आणि अटक केलेला यांच्यात साम्य नाहीच. आरोपीचे वकील संदीप शेरखाने यांचा दावा. खासगी लॅबमध्ये सीसीटीव्ही फुटेज आणि फोटो मॅच करण्यासाठी पाठवल्याची माहिती. सैफवरील हल्ला करणाऱ्या आरोपीला 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. आरोपीला आज वांद्रे कोर्टात हजर करण्यात आलं. वांद्रे पोलिसांनी नोंदवला सैफ अली खानचा जबाब. हल्लेखोराने हात, पाठ आणि मानेवर चाकूने हल्ला केला. सगळ्यात आधी जहांगीरच्या बेडरूममध्ये हल्लेखोराला पाहिलं. सैफचा जबाब. राज्यातल्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सुरू होणार. आर्थिक मदत मिळवण्याची प्रक्रिया पेपरलेस करण्याचा निर्णय. यासाठीची ऑनलाईन प्रणाली लवकरच विकसित करण्यात येणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी अमित देशमुख आणि सतीश पाटील या 2 नावांची चर्चा सुरू असल्याची माहिती. 27 जानेवारीला राहुल गांधींच्या महू दौऱ्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा होणार असल्याचीही माहिती. रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या पक्षाला आणखी एक धक्का. माजी जिल्हा प्रमुख सचिन कदम यांचा राजीनामा. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याची माहिती. शिवसेना वाढवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते माजी आमदार आमच्या संपर्कात. मंत्री उदय सामंत यांचा दावा. शिंदेंचे हात बळकट करणं हेच आमचं ध्येय. सामंत यांची प्रतिक्रिया. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंचं उद्यापासून पुन्हा आमरण उपोषण. जरांगे पाटली अंतरवाली सराटीत 7व्यांदा आमरण उपोषण करणार. संतोष देशमुख हत्या आणि परभणीतील सूर्यवंशी मृत्यू घटनेच्या निषेधार्थ उद्या मुंबईमध्ये आंदोलन. 50 दिवस उलटूनही न्याय न मिळाल्यानं मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असं आंदोलन. वाल्मिक कराडच्या सुरक्षेसाठी इतर रुग्णांना दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवलं. यावर भाजपचे आमदार सुरेश धस यांचा आक्षेप. सरपंच देशमुखांच्या हत्येसाठी तलवारीसारखं धारदार शस्त्र, 4 लोखंडी रॉड, कत्तीचा आणि 41 इंचाच्या गॅस पाईपचा वापर. एसआयटी तपासातली धक्कादायक माहिती समोर. भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांची घेतली भेट. महादेव मुंडे यांच्या हत्येच्या तपासासंदर्भात धस यांचं निवेदन. हत्येचा तपास एलसीबीकडे नेण्याची केली मागणी. मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ आणि मुलगी अंतरवाली सराटीत. देशमुख कुटुंबियांनी मनोज जरांगे यांच्याशी केली चर्चा. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येतील दोषींवर फास्ट ट्रॅक कोर्टात न्यायनिवाडा करावा. त्यांच्या कुटुंबातील लोकांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावं या मागणीसाठी चाकूर इथे मोर्चा. बीएस पॅन्थर्स संघटनेमार्फत मोर्चाचं आयोजन. मालाड पश्चिम, गोरेगाव पश्चिम मधील काही भागात 25 जानेवारीला पाणी पुरवठा राहणार बंद. मालाड पश्चिम येथील 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला झालेली गळती दुरुस्त करण्यासाठी पाणी पुरवठा बंद राहणार. मागील 2 दिवसांपासून मुंबईच्या किमान तापमानात घट. पश्चिमी चक्राकार वाऱ्यांमुळे हवेत गारवा वाढला. पुढील 2 दिवस तापमानातली घट कायम राहणार. हवामान खात्याचा अंदाज. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुढील आठवड्यात शिवाजी पार्कातल्या धुळीचा आढावा घेणार. मुंबई आयआयटीने दिलेल्या उपाययोजना अंमलात आणल्यावर झालेल्या परिणामांचा आढावा घेतला जाणार. 25 आणि 26 जानेवारीला पश्चिम रेल्वेकडनं 1 तासाचा ब्लॉक. वाणगाव ते डहाणू रोड दरम्यान रेल्वे उड्डाणपुलाच्या गर्डर उभारणीसाठी ब्लॉक. चर्चगेट डहाणू रोड लोकल आणि विरार ते डहाणू रोड पॅसेंजर वाणगाव स्थानकापर्यंतच धावणार. गुइलेन बॅरे सिंड्रोम संसर्गजन्य नाही, मात्र खबरदारी म्हणून नागरिकांनी हात धुत राहावं. काही दिवस मांसाहार करणं टाळावं. पुण्यातील डॉक्टर रवी गोडसेंच्या खबरदारीच्या सूचना. पुण्यामध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण वाढले. रुग्णांचा आकडा 59 वरून 67 वर. 13 जण व्हेंटिलेटरवर. सर्वाधिक रुग्ण असलेल्या परिसराचं सर्वेक्षण आणि जनजागृतीसाठी 85 पथकं तैनात. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने राज्य परिवहन महामंडळाचं स्वच्छ बस स्थानक अभियान. विजेत्या स्थानकाला 1 कोटी रुपयांचं बक्षीस दिलं जाणार. वर्षभर राबवला जाणार उपक्रम. वर्धा नगरपालिकेचं महानगरपालिकेत रूपांतर करण्याला उत्क्रांती मोर्चा आणि वरुड म्हसळा ग्रामपंचायतीकडनं विरोध. धरणं आंदोलन. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन महापालिकेच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची केली विनंती. मंत्रालयासमोर तरुणाचं झाडावर चढून आंदोलन. सुनील सोनावणे असं नाव असलेला तरुण नाशिक जिल्ह्यातील गिरणानगर गावचा रहिवासी. गिरणानगर ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आंदोलन.
भंडाऱ्याच्या आयुध निर्माण कारखान्यामध्ये स्फोट, 7 जणांचा मृत्यू. फॅक्टरीच्या आरके ब्रांच सेक्शनमध्ये स्फोटानंतर 700 मीटर अंतरावर उडाले बिल्डिंगचे पत्रे. आयुध निर्माण कारखान्यात झालेल्या स्फोटात 3 कामगार गंभीर जखमी. कामगारांवर खासगी लक्स रुग्णालयात उपचार सुरू. भंडाऱ्याच्या आयुध कंपनीतील स्फोटावर फडणवीसांची एक्सपोज. संरक्षण दलासोबत जिल्हा प्रशासन समन्वयाने मदत कार्यात सहभागी. फडणवीसांची माहिती, ते दुर्घटनेतल्या मृतांना वाहिली श्रद्धांजली. भंडाऱ्यातील आयुध निर्माण कारखान्यात झालेला स्फोट, मोदी सरकारचं अपयश, नाना पटोलेंचा हल्लाबोल. स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकरांची घटनास्थळी भेट. 6 ते 7 जण ढिगाऱ्याखाली असल्याची भोंडेकरांची माहिती. स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास प्रशासनाने सरकारने करावा. काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंची भंडारा दुर्घटनेवर प्रतिक्रिया. नांदेडमधील आनंदनगर भागात साईनाथ कुळकेकर हत्या प्रकरणी 3 जणांना अटक. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींना पकडलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.